हाय फ्रेंड्स, काय मग आज 1 जून आहे. बऱ्यापैकी लोकांचे आज बड्डे असणार. सगळ्यांच्या स्टेटसला आज बड्डेचे स्टेटस असणार बऱ्यापैकी आणि ॲनिव्हर्सरी. स्पेशली बड्डेचे स्टेटस भरपूर जणांचे असणार. पण 1 जून हा बड्डे का सेलिब्रेट करतात सगळ्यांना माहितीच असणार. तरी पण मी माझ्याकडून तुम्हाला सांगते की पहिल्याच्या काळामध्ये लोकांचे जन्म हे घरीच व्हायचे. तेव्हा कोणी हॉस्पिटलला सहसा नाही जायचं, घरीच जन्म व्हायचा. आणि तेव्हा अशी कागदपत्रांची एवढी व्यवस्था नव्हती. सो तेव्हा मग ते अंदाजे लोक अंदाजे लक्षात ठेवायचे बड्डे म्हणजे माझा हा यात्रेच्या दिवशी बड्डे झाला किंवा धो पाऊस पडत होता त्यावेळी माझा जन्म झाला असं लक्षात ठेवायचे, हो की नाही. सो मग गव्हर्नमेंटने एक तारीख डिक्लेअर करून दिली ती म्हणजे 1 जून. म्हणजे जे कोणी ज्याला माहिती नाही आपला बड्डे, मग तो सगळा 1 जूनलाच सेलिब्रेट करतो, हो की नाही. आता माझ्या मम्मीचं पण बड्डे 1 जूनलाच होता, कारण तिला पण तिची तारीख माहिती नव्हती. जेव्हा ती कामाला जायची तर कामावरून बोलले की तुला पासबुक ओपन करायचं आहे आणि डॉक्युमेंटेशन करायचं. तिच्याकडे काहीच नव्हतं, पॅन कार्ड तर नव्हताच, कधी बनवलंच नव्हतं तिने. मग आम्ही पण तिचं 1 जून तारीख टाकून तिचं बड्डे आता सेलिब्रेट करतो दरवर्षीच. सो असं म्हणजे पहिल्या लोकांचं तसंच असायचं, कारण तेव्हा बिचारी सगळी कामातच व्यस्त असायची. त्यांना बड्डे शड्डे असलं काय नाही. आता सगळं रेग्युलर सगळंच काढतात. पहिले हे असलं काय नव्हतं, बड्डे हा प्रकारच नव्हता. फक्त आपलं काम आणि काम, त्यांना स्वतःचा जन्म पण लक्षात नसायचा. पण आता नाही, आता सगळं एकदम सगळ्या गोष्टी अपडेट असतात सगळ्यांच्या. मग ते कोणाच्या पण असतात, जुन्या माणसांच्या आणि नवीन माणसांच्या. पहिल्याचा काळच एकदम वेगळा होता. त्याच्यामुळे आता आजचा जो बड्डे आहे तो जुन्या लोकांसाठी स्पेशल आहे. त्याच्यामुळे 1 जूनचा ज्यांचा बड्डे त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.